तर हॅलो गुड मॉर्निंग. तर आता आम्ही देहरादूनमधून चेकआउट करतो आहे आणि देहरादूनमधून चेकआउट करतो आहे. 7ची ट्रेन आहे दिल्लीला जायला, वंदे भारत. आता वाजलेत 6:45. लवकर जायला लागेल. हां तर आम्ही पाणी बॉटल घेतली नव्हती, ती पाहिजे होती आम्हाला. पण या ट्रेनमध्ये कॉम्प्लिमेंटरी पाणी बॉटल पण मिळते. प्रत्येकाला एक कॉम्प्लिमेंटरी पाणी बॉटल पण असते. आणि या ट्रेनमध्ये न्यूजपेपर पण मिळतो. तर वाचणार आहे कोण, घेऊन ठेवला आहे बघून. Dear passengers, toilets in Vande Bharat Express are equipped with modern bio-vacuum technology. आता इथे कॉफी घेतली आणि ब्रेकफास्टची ऑर्डर दिली. आम्ही प्री बुक नव्हतं केलं, तर हे असं असतं. तर त्यांना कॉफी म्हणालो, तर त्यांनी कॉफीचे सॅचे आणि बिस्किट दिले एक. आणि 8 वाजता नाश्ता म्हणाले, तर एक आलू पराठा तरी मी सांगितलं आहे. मला तर भूक लागली आहे, तर बघू आल्यावर दाखवतो तुम्हाला. हे होतं बिस्किट असं. चांगलं आहे. ते दूध वगैरे सगळं असणार ना, मिक्स सगळं त्या सॅशेमध्ये. पानसट आहे. कप नूडल्स भेलपुरी. का नाश्ता में लगा दिया 40 को
त्याच्यासोबत हे माउथ फ्रेशनर पण आलं आहे, म्हणजे बडीशेप वगैरे असेल. आणि हे काय आहे, आयोडाईज सॉल्ट आलं आहे आणि पेपर मसाला. पेपर मसाला, ब्लॅक पेपर वगैरे आहे काय बघतो उघडं. आणि वेट वाईप पण आला आहे नंतर, म्हणजे खाऊन झाल्यावरती. आणि खाली टिश्यूज पण आहेत. आणि मसाला चाय पण दिले, म्हणजे ते पाणी आणून देतील थोड्या वेळाने. आणि टोमॅटो केचप आहे. तर ब्रेकफास्ट तर केला आता. ब्रेकफास्टमध्ये 2 आलू पराठा आले होते आणि व्हेज कटलेट होतं. आणि ते बाकी तुम्हाला दाखवलं, त्यासोबत केक होता, दही होतं वगैरे. तर मी येताना एल टी डी हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये जे पराठा खाल्ला होता ना, तो ह्याच्यापेक्षा खूप पटीने चांगला होता. हा मला नाही आवडला अजिबात. आणि दीदीने पण घेतला होता, तर तिने तर टाकूनच दिला, म्हणजे तिने खाल्लंच नाही. आणि व्हेज कटलेट होतं ते मस्त होते, ते खाण्यासारखं होतं. आणि त्याच्याबरोबर सोप होती, परत दही पण फ्रेश होतं. आणि चाय होती, चाय पण चांगली होती. मसाला चाय आलेली, तर ती पण चांगली होती. आणि जो तो केक आला होता तो पण चांगला होता. फक्त तो पराठा मला नाही आवडला, अजिबात नाही आवडला. आणि हे ना ब्रेकफास्टचे समथिंग 137 रुपये झाले दोघांचे की एकाचे, ते बघून ते कन्फर्म करून सांगतो तुम्हाला. हां, तर ते ब्रेकफास्टचे 137 एकाचे होते. एका ब्रेकफास्ट मिलचे 137 रुपीज होते. ही ट्रेन आत्तापर्यंत त्या डिरेक्शनला चालली होती. जसं सहारनपूर स्टेशन आलं, ट्रेन बॅकसाईडच्या डिरेक्शनला चालायला लागली. दाखवलं मला. लवकर सांग, हरवलं होतं. कसं काय हरवलास? तिथे चेस खेळत होते ना, मग तेच बघत राहिलो, चेस खेळतायत ते. हां, आणि मग कुठं गेलो, कुठं लागलं तेच लक्षात नाही माझ्या. मागं तर तिथे पोलिस मला विचारतायत तुला कुठे जायचंय? नाही इधर जाणार. म्हणजे त्यांनाच बोललो की नाही मला आठवत नाही, तर सीट नंबर पण होती, तिला कॉल करतो. तिथे मग बोलले ते एकाला पाठवले, सोडून ये बोलले. हॅलो, तर आता आमची ट्रेन आली आहे दिल्लीमध्ये आनंदनगर स्टेशनला. इथून दिल्ली एक अर्ध्या तासावरती आहे. तर आता आमची दुसरी मुंबईला जाण्याची ट्रेन एक 5-7 तास अजून आहेत त्यासाठी. तर बघूया आता इथे काय दिल्लीमध्ये काय बघता आलं तर जाऊ. बघतो, तुम्हाला दाखवेन जरा गेलो तर. गाडी संख्या
गेलो तर आता आम्ही आनंद विहारच्या मेट्रो स्टेशनला आलो आहे. मग अशी चुकून आनंदनगर बोललो असेल, ते रत्नागिरीत असल्यामुळे ते तसं झालं. आनंदनगर बोललो, ते सॉरी चुकून बोललो. आनंद विहार मेट्रो स्टेशनला आलो आहे. आता इथून न्यू दिल्लीला जायचं कसं ते फिगर आउट करतो, कारण की आपण नवीन आहे त्यामुळे काय आपल्याला आयडिया नाही, त्यामुळे ते फिगर आउट करतो कसं जायचं ते. तर आता इथे आनंद विहार स्टेशनपासून द्वारका सेक्टर 21ला जायला लागेल आणि तिथून मग न्यू दिल्लीसाठी मेट्रो दुसरी चेंज करायला लागेल. तर आता इथून द्वारका सेक्टरसाठी एक मेट्रो आली होती, पण ती खूप त्यात गर्दी होती म्हणून ती सोडून दिले आणि दुसऱ्या ट्रेनची मेट्रोची वाट बघतो. तर आता मेट्रोमध्ये चढलो आहे द्वारका सेक्टरला जाण्यासाठी. आता बसायला तर जागा नाही आहे, जाऊ लागेल. किती लांब आहे काय माहिती. आत्ता तुम्हाला मी तो मॅप दाखवला, त्या मॅपमध्ये आपण आनंदनगरला चढलो होतो आणि तुम्हाला बोललो नॉयडा सेक्टर 21ला उतरायचं आहे, पण तिकडे नाही, तो नाही उतरायचं आहे, राजीव चौकला उतरायचं आहे. म्हणजे अजून 2 स्टेशन बाकी. तर मी आता चुकून एक स्टेशन आधी उतरलो आहे, पुढे उतरायचं होतं. हा वैताग आला होता बॅग बिग धरून उभा राहून, तर आधी उतरलो. तर आता बघू, मागून एक मेट्रो येईल त्यात चढेन आणि पुढे त्यांना कॅच करेन. तर फायनली आलो आहे मी या स्टेशनला. उतरला हा पोरगा. होतं बडे बडे शहर में छोटी छोटी बातें होती रहती, अब दिल्ली दूर नहीं. आईला काय ऑफिस टाईम वगैरे काय आहे की नाही, सारखे मेट्रो भरूनच येत आहेत. ते पण भरलेलं आहे. नशीब आम्हाला तर नेक्स्ट स्टेशनलाच उतरायचं आहे. नेक्स्ट स्टेशन नवी दिल्ली आहे, न्यू दिल्ली. इथे तर अशी इन्स्ट्रक्शन दिलं आहे, पण मला प्रश्न पडला आहे ज्याच्याकडे 2 बॅग असेल त्यांनी काय करायचं, जसं की माझ्याकडे 2 बॅग आहेत. फायनली पोचलो आहे न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनला. आता इथून एक्झिट करू, आता इथून एक्झिट करायचं बघतोय. तर आता आम्ही हल्दीरामच्या फूड कोर्टमध्ये आलो आहे खायला, आणि चायला इकडे काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ॲक्सिलेटर पण नाही त्याच्यातून बाहेर यायला. एवढ्या बॅग्स घेऊन मग येणार कसं, ॲक्सिलेटर तर पाहिजे होते. आणि इकडची माणसं पण काय एवढे एक सँडविच वगैरे घेऊन किती तासभर बसले. फूड कोर्टमध्ये पण खूप गर्दी आहे, इथं मारण्याची गर्दी आहे. वैताग आला इथे. आम्ही म्हटलं होतं 4-1 तास ट्रेनसाठी आहेत, तर दिल्लीमध्ये काही ना काहीतरी बघू. मला तर काही नाही बघायचं एवढ्या गर्दीमध्ये, बाद झालं. दाल मखनी राइस, 2 पाव भाजी, दाल कचौड़ी, मटर कुलचा, दही बल्ला. 1060. हां मी आणि काय
काहीतरी वाटतं. तू चेंज कसं काय केलं? मग ह्याचं येईल कसं दाल मखनी राईस. तू चेंज कसं काय केलं? तर आता इथं ऑर्डर दिली आहे, तुम्हाला ते दाखवलं बिलमध्ये 1000 समथिंग झाले. आणि इकडे सगळे ॲरोगंटली बोलत आहेत, ते काही नीट बोलता येत नाही काय. फक्त एक ऑर्डर आम्हाला चेंज करायची होती, तर झाल्यावर बोलतो की सगळे ऑर्डर परत कॅन्सल करा आणि सगळे तुमचे जे ऑर्डर परत सांगा. याला काय अर्थ आहे? एक कॅन्सल करून दुसरं ॲड नाही करता येत ते. हॅलो, तर जे पण होतं तुम्हाला दाखवलं, जे काय काय आम्ही खाल्लं ते व्हिडिओमध्ये. आता मी सांगत नाही, नावं वगैरे घेत बसत नाही, पण सगळंच चांगलं होतं, खाण्यासारखं होतं. आता इथून आमची 5ची ट्रेन आहे, तोपर्यंत आम्ही टाईमपास करत बसलो आहे. आणि मग इथून ट्रेनमध्ये जाऊन मग डायरेक्ट झोपूनच जाऊ. तर याच्यापुढे काय दाखवेन असं काय वाटत नाही मला. तर आता आम्ही दिल्लीवरून ट्रेन पकडली, राजधानी एक्सप्रेस आहे. 16 तासाचा प्रवास असणार आहे आणि इथून मुंबई सेंट्रलपर्यंत जायचं आहे. तर आता ही ट्रेन 5 वाजता सुटणार आहे, अजून 10-15 मिनटं बाकी आहेत. तर इथून मुंबईला त्याच्या पुढे काय घरीच जाणार, त्याच्या पुढे काय दाखवू. हा कॅनवाला स्प्राईट खूप वर्षांनी घेतला आहे. हा 70 रुपये कधी झाला? 30-40 रुपये मला माहिती होतं. हा 70 रुपये कधी झाला काय माहिती. MRP होती 70, मग 70 असेल. आपल्या ट्रेनमध्ये म्हणून महाग असेल, पण MRP 70 होती. खूप वर्षांनी घेतलं तर 70 झाला आहे. हा आत्ता कळलं मला, हा 70 रुपये झाला. हॅलो, तर आता आम्ही मुंबई सेंट्रलजवळ आलो आहे. मग अशी तुम्हाला ते फूड दाखवलं, ते काय मला काय आवडलं नाही. आणि ते मला लोअर बर्थ पाहिजे होता, तर नव्हता. तर इथे एक पॅसेंजर होते अंकल, त्यांनी दिला मला. आणि त्यांनी त्यांचा नाश्ता इन्क्लूड होता, आमचा नव्हता, तर त्यांनी तो पण मला दिला. आणि त्यांचं रात्री आईस्क्रीम पण मला दिलं, तर चांगलं वाटलं. आणि तो नाश्ता तुम्हाला दाखवला, तो काही एवढा खास नव्हता. आणि दीदीने पोहे आणि उपमा घेतला, तो पण खास नव्हता. आणि मग अशी बोरिवली स्टेशनला एक दीदी उतरले आणि आता आम्ही तिघे जाणार आहे घाटकोपरला, मुंबई सेंट्रलला उतरून. तर आता 5-1 मिनटं म्हणजे एकच स्टेशन कुठलं आहे मुंबई सेंट्रल यायला. मग तिथून कॅब वगैरे करून घरी जाऊ. म्हणून हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. आणि ही ट्रिप पण इथेच एंड होते उत्तराखंडची.